आमच्या आत्मातुकाच्या शिक्षणाचं असं ठरलं आणि गुरुजींनी तातूच्या बैलगाडीतून शिरगुप्पीला जाऊन लगा आत्मातुकासाठी 8वीची पुस्तकं आणून त्यांचा अभ्याससुद्धा सुरू केला होता. आता आत्मातुकादादा आमच्यापासून दूर जाणार नाहीत म्हणून आम्ही पोरं जाम खुश होतो. आमच्या इरली काकू दवाखान्यातनं घरी आल्यानंतर आबा पाटील 15 दिवसांनी त्यांना बघायला सहकुटुंब आले होते आणि आश्चर्य म्हणजे ते सगळे परत जाताना आजीला आये आम्ही येतो असं म्हणून तिचा निरोप घेऊन गेले होते. आणि त्यानंतर ती घटना घडली. त्या रविवारी गुरुजींनी नेहमीप्रमाणे ओसरीवर बसून आत्मा तुकादादाला शिकवून ते नंतर चहा पिण्यासाठी आत्याच्या चुलीजवळ गेले होते. त्यावेळी आम्ही पोरंसुद्धा ओसरीवर बसून अभ्यास करत होतो. आमच्या वाड्यातली पुरुष मंडळी तेव्हा शेतावर गेली होती आणि तेवढ्यात आमच्या इरली काकू तांब्या घेऊन बाभळीच्या रानात गेल्या होत्या. आम्ही पोरं एकमेकांशी बोलत बसलो होतो. असा बराच वेळ गेला. आज पाऊससुद्धा नव्हता. मला फार कंटाळा आला होता. मी आत्मादादाला म्हटले, आत्मादादा, इरली काकू आल्या आणि आत गेल्या की आपण सर्वजण बाभळीच्या रानात चोर शिपाई खेळायला जाऊया का? आणि देवा, मी असं म्हणत असताना मागच्या दारातून इरली काकू आत आल्या. आता त्यांना तसं बघून मी दचकले. मला माहीत नव्हतं त्यांनी माझं बोलणं ऐकलं आहे का. आणि मी त्या आत गेल्या तसं घाबरून चटकन उठले आणि सरळ आत्याच्या चुलीजवळ जाऊन बसले. तरी माझे सशाचे कान बाहेर लागलेले होते. आणि इरली काकू आल्या आल्या माझ्या आईच्या अंगावर ओरडल्या, शेवंते, तुझी सरस्वती कुठे आहे? तशी माझी आई ते दळणं सोडून पटकन म्हणाली, काय झालं, सरस्वतीने काही केलं आहे का? तेव्हा इरली काकू एकदम भडकून म्हणाल्या, शेवंते, आधी सरस्वतीला बोलव. तशी मला आईने जोरात हाक मारली. तेव्हा मी आत्याला धरून बाहेर आले. माझ्या मागोमाग गुणा काकू, कमळी काकूसुद्धा इरली काकू का ओरडत आहेत म्हणून बघायला बाहेर आल्या. त्यावेळी आजी आणि गुरुजी आत बोलत बसले होते. मी आत्याबरोबर आत गेल्यावर इरली काकूंनी माझ्या दंडाला धरून मला खसकन पुढे ओढलं. माझ्या तोंडात एक भडकावून दिली आणि ओरडल्या, सरस्वते, मी तुझ्या आईच्या आणि ह्या सगळ्यांच्या समोर तुला बजावते आहे. तू तुझ्या ह्या अशुभ तोंडानं कधीही माझ्या पोरांना कुठे खेळायला बोलवू नकोस. आता तू माझ्या आत्मातुकाला बाभळीच्या रानात खेळायला बोलवत होतीस ना? मागे मी तुला नको नको म्हणत असताना माझ्या सख्याला घेऊन गेलीस, कातळावर आपटून त्याला खाल्लंस आणि आता तू माझ्या आत्म्यातुकाला खाणार आहेस का? माझी आत्या ओरडली की इरली वहिनी, तोंड सांभाळून बोला तू. तशा इरली काकू एकदम किंचाळल्या आणि म्हणाल्या, मी काय खोटं बोलते का? त्यावेळी माझी आई तिथे खाली मान घालून उभी होती. काकूंचं ते भयंकर बोलणं माझ्या हृदयाला इतकं लागलं की मी एकदम इरली काकूंचे पाय धरून मोठ्यांदा रडत म्हणाले, काकू, असं नका बोलो. देवा शपथ, मी सखाला काही केलं नाही. मी तुमच्या पाया पडते. पण पुन्हा माझ्या सखाबद्दल असं बोलू नका हो. तुमचं हे बोलणं ऐकता ऐकता मी मरून जाईन, नाही तर जीव तरी देईन. तेव्हा सरस्वते म्हणत माझ्या आत्याने मला ओढलं, घट्ट आपल्या कुशीत घेतलं आणि ओरडली, सरस्वते, अगं कोणाच्या पाया पडतीयस तू? सखाला तू नाही खाल्लंस, या इरलीने आणि तिच्या घरातल्या माणसांनी खाल्लंय त्याला, आणि आता ती तुला बोलतीये. आत्या एकदम इरली काकूंच्या समोर उभी राहिली. तिने सरळ एक त्यांच्या तोंडावरच मारली आणि ती ओरडली की, वहिनी, आज सगळ्यांसमक्ष मी तुला सांगतेय, आमच्या सखाला इतर कोणी नाही तर तू त्याला खाल्लंयस. तेव्हा आत्याकडे भयचकित नजरेनं बघत आम्ही सगळेजण स्तब्ध उभे होतो. आजपर्यंत मुंगीला सुद्धा न दुखावणाऱ्या माझ्या आत्याला आम्ही एवढं रागावलेलं आणि इतकं कटू बोललेलं पहिल्यांदा ऐकत होतो. इरली काकू एकदम आत्याकडे बघत स्तब्ध उभ्या राहिल्या आणि नंतर एकदम जमिनीवर पडून गडाबडा लोळत त्या भयंकर मोठ्यानं सखा करून इतका आकांत करायला लागल्या की आमचा सगळा वाडा तिथे क्षणात गोळा झाला. त्या तसा आकांत करत असताना इरली काकूंचं लक्ष एकदम आजीकडे गेलं. त्या वेड्यासारख्या किंचाळल्या, आये बघ आनंदी, मी माझ्या सखाला खाल्लं म्हणतीये. आये जा, तुम्ही तरी सखाला त्या काळोखातनं काढा. आये, मला माझा सखा पाहिजे. आणि ते एवढ्या कळवळून रडायला लागला की माझी आत्याच मला सोडून त्यांच्याजवळ जात म्हणाली, वहिनी, अगं असं काय करतीयस? मी रागानं माझं भान हरपून बोलले ग. जरा बघ ती सरस्वती कशी थरथरतीये. तशानं आपण सखासारखं तिलासुद्धा घालवून बसू. तसे इरली काकू माझ्याकडे बोट दाखवून किंचाळल्या,
हो आनंदे, मी तिला बोलेन, हिच्यामुळे आणि सगुण्यामुळे हे झालं आहे. आणि मी वेड्यासारखी सातमाईंच्या पाराकडे पळत सुटले होते. त्या वाईट वेळी मी सातमाईंच्या पारावर जाऊन मोठ्यांदा रडत म्हणाले, सातमाईंनो, मी माझ्या सखाला नाही मारलो. तुम्ही माझ्यासाठी तरी त्याला परत इरली काकूंना द्या. खरंच द्या सातमाईंनो, माझी आण आहे तुम्हाला. आणि मला एकदम तिथे कोणाच्या तरी मंद हसण्याचा आवाज आला. कुणीतरी सरस्वते शांत हो असं म्हणालं आणि मी तिथे बेशुद्ध होऊन पडले. आता ही घटना माझं आणि मंजीचं ते प्रकरण व्हायच्या आधी 15 दिवसापूर्वी घडली होती. आणि नंतर माझं आणि मंजीचं ते प्रकरण होऊन मी आणि मंजी तापानं आजारी पडलो होतो. एकदा दुपारी मी आणि मंजी झोपलेलो असताना अचानक इरली काकू तिथे आल्या होत्या. त्यावेळी आजी, गुरुजी, आत्या, रामदास काका बाहेर ओसरीवर होते. माझे बाबा न्याहारी करत होते आणि आई चुलीजवळ होती. त्यावेळी मी एकदम इरली काकूंना बघून जाम घाबरले. तर त्या शांतपणे आमच्या जवळ येऊन माझ्या आणि मंजीच्या डोकीवरनं हात फिरवत गहीवरून म्हणाल्या, सरस्वते, अगं तू मोठी होतीस ना आणि मंजी किती लहान आहे. मग पाऊस सुरू झाल्यावर तू मागे फिरायचं नाहीस का. सरस्वते, अगं तुला आणि मंजीला त्या दिवशी काही झालं असतं ना तर मी त्या क्षणी मरून गेले असते ग. मला आता काही सहन करायची ताकदच राहिलेली नाही बघ. तसं मी काकू म्हणत त्यांच्या कुशीत शिरले होते आणि त्या मला थोपटत उगी उगी म्हणत होत्या. तेव्हा ओसरीवरून सगळेजण हे ऐकत असताना आमचे गुरुजी हलकेच आजीला म्हणाले, आजीबाई, यालाच म्हणतात काटेरी फणसातले रसाळ गरे. आणि त्या क्षणी रामदास काकांनी इरली काकूंबरोबर ठेवलेला दुरावा संपवून टाकला होता. ते चटकन आत येत इरली काकूंना म्हणाले, इरले, जा सरस्वतीच्या आणि मंजीच्या हातावर काहीतरी खायला ठेव आणि तू मला, आईला आणि गुरुजींना मस्त चहा कर. खूप दिवस झाले तुझ्या हातचा चहा पिऊन. तेव्हा मी काकूंनी खायला दिलेलं खात हसले होते. त्यानंतर आमचे रामदास काका पुन्हा काकूंच्या बरोबर बोलायला लागले. आता ते त्यांच्या चुलीजवळ बसून भाकरी खायला लागले. रात्री त्यांचा बिछाना इरली काकूंच्या जवळ त्यांनी घातला होता आणि त्यावेळी आजी खूप दिवसांनी समाधानानं हसत आत्याला म्हणाली, आनंदे, नवरा बायकोच्या एकमेकांवरच्या मायेपेक्षा हा बिछाना खरं त्यांना जास्त जवळ आणतो. आता माझ्या आणि मंजीच्या त्या विहीर बांधण्याच्या प्रकरणाचा इतका चांगला शेवट झाला होता तरीसुद्धा आमचे गुरुजी आत्मा तुकादादाला बाहेर ओसरीवरच शिकवत बसले होते. यावर्षी उशिरानं का होईना बराच जोरदार पाऊस पडला होता. आमच्या शीघ्रकोपी इरली काकूंनी रामदास काकांना पुन्हा त्यांचा कोल्हापूरला जाऊन राहण्याचा हट्ट काही सोडलेला नव्हता. तरी आम्हा सगळ्यांच्या लक्षात एक गोष्ट आली होती की हल्ली त्या सतत फार घाबरल्यासारख्या दिसत होत्या. कधी दुपारी त्या लहान मुलासारखा आवाज काढून रडत आणि कोणी तिथे पाहायला गेलं की त्या घाबरून माझघराचं दारच बंद करून टाकत. आमची शाळा सुरू झाल्यानंतर गुरुजींनी आत्मा तुकादादाला वर्गातच एका बाजूला बसवून ते वेळात वेळ काढून त्यांना शिकवत असत. वाड्यात त्यांची ओसरीवर शाळा होतीच. तसं ह्या दादांबरोबर शिकणारे दुसरे विद्यार्थी कुठे ना कुठे पुढच्या शिक्षणासाठी गेले होते. फक्त आत्मा तुकादादाच इथे राहून शिकत होते. आमच्या किन्ना काकांनी नंतर कधीतरी गुरुजींकडे येऊन आपले कावत्या मावत्या पुढे शिकतील, त्यांना कुठं पाठवायचा असा काही निरोप त्यांना पाठवला नव्हता. आणि मागच्या अनुभवामुळे गुरुजीसुद्धा किन्ना काकांकडे कावत्या मावत्याला पुढे शिकवा असं सांगायला त्यांच्या वाड्यात कधी गेले नव्हते. तसंही स्वतःची चेष्टा आणि हसं करून घ्यायला कोणाला आवडणार होतं म्हणा. आमच्या वाड्यात आता इरली काकूंचा त्रागा फार वाढला होता. त्या कोणाशी भांडत नसत पण सतत माझघर बंद करून रडत बसत. पण तरीही रामदास काका त्यांना फार सांभाळून घेत. आता आमचा सखा गेल्यापासनं वाड्यात कधी कोणाचे वाढदिवस किंवा सण साजरे झाले नव्हते. तर वाड्यात अहोरात्र त्यांचे हुंदके ऐकू येत होते. त्यात कधी ते अत्यंत व्याकुळतेनं रामदास काकांना म्हणत, अहो कोल्हापूरला राहायला जाऊया असा त्या हट्टच करत असत. पण रामदास काका त्यावेळी त्यांच्याशी न भांडता गप्प बसत. मग नंतर इरली काकू दिवसभर खाली मान घालून रडत राहत. खरं तर आमच्या खोताच्या वाड्याला इरली काकूंच्या या सततच्या रडण्यानं एक प्रकारचं ग्रहण लागलं होतं. कधीकधी तर त्यांचं ते रडणं फार वाढलं की नंतर आजी रामदास काकांना वैतागानं म्हणायची, रामदास, हे इरलीचं असंच रडणं चालू राहिलं तर एक दिवस या खोताच्या वाड्याला वेड लागेल.
अरे आता काही सहन करायची सुद्धा एक मर्यादा असते ना. का इथं दिवस रात्र हिचं रडणंच ऐकत बसायचं. त्यावेळी काकासुद्धा हताशपणे म्हणत की आई मी काय करू, ती माझं काही ऐकायला तयार नाही. मी जरा तिला समजावून सांगायला गेलो की ती म्हणते मी रडणार नाही, पण आपण कोल्हापूरला जाऊ. त्यामुळे मी आता तिला समजावून सांगणं सोडलं आहे. तरी आई आता मी तिच्या चुलीकडे जेवत असल्यामुळे ती थोडंफार स्वयंपाकात तरी लक्ष घालायला लागली आहे. तेव्हा माझी आजी नंतर सारवासारव करत म्हणत असे, अरे लेकरा मी असंच बोलले रे. अरे असं सतत रडण्यानं इरलीला काहीतरी होईल म्हणून मी बोलले. त्यात तिला 4 दिवस माहेरी जाऊन राहा म्हणाले तर ते सुद्धा ते ऐकत नाही. तुम्हा सगळ्यांना घेऊन जायचं म्हणतीये. आणि आजी नंतर काकांची दुसराच विषय काढून बोलत राहायची. एकदा काय झालं, आजी आणि आत्या ओसरीवर बसून सूर्यफुलाच्या बिया साफ करत होत्या. तेव्हा आमचे लिंबोणी काका आजीकडे आले. तसं त्यांना बघून माझी आजी आश्चर्यानं म्हणाली, अरे पोरा लिंबोण्या, आज माझ्या वाड्याची वाट कशी चुकला रे? ती सातमाईंच्या पारावरच्या लिंबोण्या वाचायला आला. तसं आजीच्या विनोदावर न हसता आमचे लिंबोणी काका तिच्या जवळ बसत म्हणाले, आई मला रात्री रमी म्हणत होती इरली वहिनीला इथं राहायचं नाही आहे, त्यांना कोल्हापूरला जायचं आहे. तशी गावात चर्चासुद्धा सुरू आहे. म्हणून आई तू एक काम कर, शिवा भगत म्हणतो इरली वहिनीचं हे आपला वाडा सोडायचं भूत उतरवायचं असेल तर म्हसोबाला आणि वेताळाला मटणाची पानं ठेवावी लागतील. नंतर बघ इरली वहिनी कधी वाडा सोडायचं नाव घेणार नाहीत. हे ऐकून आजी जरा रागानं म्हणाली, अरे मेले लिंबोण्या, माझ्या सातमाई जागृत असताना मी का त्या शिवाभक्ताच्या सांगण्यावरनं म्हसोबाला आणि वेताळाला पानं मांडू? तसं तुझ्या इरली महिलेला काही झालेलं नाही आहे. तिला आमच्या मागल्या झपाट्यानं झपाटलं आहे. एकदा का तो झपाटा तिच्यावरनं उतरला की सगळं काही ठीक होईल. लिंबोण्या, इरलीचं काय करायचं आहे ते मी आणि रामदास बघून घेऊ, तू नको चिंता करू रे. आजीचं हे भाषण ऐकून लिंबोणी काका एवढंसं तोंड करून निघून गेले होते. त्यावेळी आजीनं दाखवलं नाही तरी तिला एका गोष्टीचं दुःख झालं होतं की आता तिच्या मोठ्या सुनेच्या वेड्यासारख्या वागण्याची चर्चा गावातल्या चुलीपर्यंत जाऊ लागली आहे. तिला माहिती होतं की लोकांना कोणाचं बरं झालेलं बघवत नाही, पण काही वाईट घडलं की मनातनं हसत खोटी सहानुभूती दाखवायला सगळेजण लगेचच धावतात. आणि आजीला या खोट्या सहानुभूतीचाच विलक्षण तिटकारा होता. वास्तविक बघता मांजरीवाडीत आमचं खोताचं घराणं फार प्रतिष्ठित घराणं होतं आणि गावात आम्हा खोतांना फार मान होता. आणि आता त्याच प्रतिष्ठित खोताची मोठी सून आपला वाडा सोडून कायमचं निघून जायची गोष्ट करत होती आणि फालतू शिवा भगत लिंबोणी काकांना हाताशी धरून वेताळाला आणि म्हसोबाला पान ठेवायचा सल्ला देत होता. नाहीतर पूर्वी सातमाईंच्यामुळे कोणाची काही बोलायची हिंमत नव्हती, पण आता इरलीनीच आपल्या दुःखाचा बाजार मांडून गावापुढे ती चर्चेचा विषय झाली होती आणि त्याचं दुःख आजीला खूप झालं होतं. त्यात आता तो परका धनगरसुद्धा खोताची जमीन घ्यायची भाषा करायला लागला होता. आता माझी आजी कधी कधी इरली काकूंबरोबर गुरुजींशी बोलत असे, म्हणजे त्यांना आता इरली काकूंचं सगळं माहिती झालं होतं ना म्हणून. आणि एकदा आमचे गुरुजी आजीला अचानकपणे म्हणाले, आजीबाई, कुठल्याही दुःखावर मार्ग म्हणजे मागे जाणारा काळ हेच एकमेव औषध. पण आपल्या सुनबाईंनी त्या औषधाला सुद्धा हरवलं आहे. तेव्हा मला अशी शंका येते की त्यांच्या ह्या दुःखाचं एक वेगळंच कारण असावं. तेव्हा आपण त्यांना विश्वासात घेऊन ते विचारावं. कदाचित त्यामुळे आपल्याला काही उपाय करता येईल. तशी आजी हताशपणे म्हणाली की गुरुजी, अहो दुसरं कसलं वेगळं कारण असणार हो? अहो तिचा मुलगा अपघातानं नाही वाड्याच्या पोरांमुळे गेला आणि तिला आता आम्हा सगळ्यांबरोबर इथं राहावं लागतंय याचं दुःख आहे. त्यात तिला माझ्या पोराला घेऊन कायमचं कोल्हापूरला राहायचं आहे आणि हाच एक उपाय तिच्या दुःखावर आहे आणि तो काही आम्ही करू शकणार नाही. आता गुरुजी तुम्हीच सांगा, कोण मुलगा आपल्या कुटुंबाला आपल्या घरदाराला सोडून असं वनवासी होऊन राहील का? ते ऐकून गुरुजीसुद्धा मान हलवत गप्प बसले. तेव्हा आपलं रडणं थांबवून आजीचं बोलणं ऐकणाऱ्या इरली काकूंनी पुन्हा रडायला सुरुवात केली होती. मुंगळ्यानं ह्या इतक्या महिन्यात त्या आरा काकांच्या प्रकरणानंतर कुठल्याही प्रकारची हालचाल केली नव्हती. तरी एकदा तो रुही जवळपास नसताना बस्त्याला म्हणाला,
बा, या मांजरीवाडीतली सातमाईची डोकरी आणि ती दाजी पवारची डोकरी आणि किन्नाची डोकरी आटपली आणि एकदा ही जुनी खोडं नाहीशी झाली की नंतर तुम्ही बघा मी कशा हिकमती करून इथं धनगरवाडी वसवतो. पण त्यासाठी मला थोडी वाट बघायला लागणार. नंतर त्यावेळी जर कोणी माझ्या मार्गात आलं मी त्याला सरळ कापूनच काढणार आहे. तेव्हा बस्त्या त्यावेळी म्हणाला होता, मुंगळ्या, तुझ्याजवळ एवढं धन आहे का तू अख्खे मांजरीवाडी आत्ता विकत घेऊ शकतो? पण या जुन्या खोंडांचाच तुला अडथळा आहे, तर आपण वाट बघू की. या इतक्या महिन्यात रोही आपल्या रामशाला घेऊन सातमाईंच्या वाड्यावर एकदा देखील गेलेली नव्हती. आता त्या लवकुशच्या प्रकरणामुळे तिला त्या वाड्यात आजीला तोंड दाखवायला सुद्धा लाज वाटत होती. त्यात मनुष्य स्वभावाप्रमाणे रोहीला आता कशाचीच कमी नसल्यामुळे सातमाईंच्या आजीपेक्षा आपल्या नवऱ्याची मर्जी सांभाळणं तिच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं होतं. त्यात आपण कधी सातमाईंच्या वाड्यात गेलो तर ते आपल्या नवऱ्याला अजिबात आवडणार नाही हे तिला माहिती होतं आणि आता तिला कोणाच्या समोर लाचारीनं वागायचं सुद्धा नव्हतं. मुंगळे आता मांजरीवाडीत मांजरीच्या सावधगिरीनं वागून आपली पावलं टाकत होता. तो आता अगदी शांत बसून कुठल्याच गाव भानगडीत पडत नव्हता. किन्ना काकांकडे जाणंसुद्धा त्यांनी सोडून दिलं होतं. किन्ना काकांचं ते जुन्या बाबळीचं रान आता मुंगळ्याचं आहे हे त्यावेळी मांजरीवाडीत कोणालाही माहिती नव्हतं. तसं आपल्या रामशा वाड्यात मुंगळ्या सुखात राहत होता. तरी देखील या छान मांजरीवाडी त्याची स्वतःची रामशा धनगरवाडी बसवायची ती अभिलाषा त्याच्या जीवाला चैन पडू देत नव्हती. आता पैशाच्या जोरावर काहीही करता येतं हे खरं असलं तरी त्या सातमाईंच्या आजीपुढे त्याला नमतं घेऊन शांत राहावं लागलं होतं आणि ते त्याच्या मनाला खात होतं. अनेकदा त्याला वाटत असे की या सातमाईंच्या डोकरीला आपल्या वाड्यात बोलवून त्या बामणाला तोडलं तसं तोडून टाकावं. पण ते कधीही शक्य नाही हेही त्यावेळी त्याला माहिती होतं. मुळात ती सातमाईची डोकरी कधी त्याच्या वाड्यात आलीच नसती म्हणा. आमच्या चिमुकल्या मांजरीवाडीत आराकाकांचं ते भयंकर प्रकरण झालं आणि आराकाकांच्या वाड्यात रोज रात्री होणाऱ्या गोंधळाची आता गावाला सवय झाली होती. आता आमच्या सरस्वती विहिरीवरनं गावातल्या अनेक वाड्यात पाणी भरलं जायला लागलं. ह्याच पावसाळ्यात दाजी पवारांच्या वाड्यात आणखीन एक घटना घडली होती. आता दाजी पवारचा नातू शंकर तो रांगायला लागला होता आणि आपल्या रांगत्या पोराला घेऊन राणी काकूंना भाजीच्या निमित्तानं रानफुलाच्या मळ्यात जाऊन परसूला भेटता येत नव्हतं. आता तशा चोरून प्रणयातल्या स्वर्गसुखाची चटक त्या दोघांना लागलेली होती. शंकरच्या जन्मानंतर राणी आणि परसू एका नव्या आईवडिलांच्या नात्यानं मनानं आणि शरीरानं एकमेकांच्या अगदी निकट आली होती. तरी आता त्या दोघांना एकमेकांच्या जवळ जाता येत नव्हतं. आता इंदू आजी राणीला रानफुलाच्या मळ्यात भाजी आणण्यासाठी पाठवत नसत तर त्या स्वतः जाऊन भाजी आणत, कधी परसूला आणायला सांगत. त्यावेळी त्या राणी काकूंना म्हणत, राणी आता तू बाहेरच्या थंडीत जास्त जायचं नाही, नाही तर शंकरेला थंडी बाधेल. त्यामुळे आता राणी आणि परसू फक्त दुरून एकमेकांकडे बघत बसले होते. शेवटी राणी काकूनच एक शक्कल काढली. ती आता सकाळी विधी करण्याच्या निमित्तानं झोपडीत जाऊन परसूबरोबर रममाण व्हायला लागली आणि त्याचाच परिणाम म्हणून राणी काकूला पुन्हा उलट्या सुरू झाल्या होत्या. तसं सातमाईंनी देखील राणी काकूंना 3 मुलं होतील हा अगोदरच नागोकडनं कौल दिला होता म्हणा. आणि आमच्या सातमाई बोलतात तसंच घडत असतं. आता राणी काकूंच्या खोलीत अन्नी तिच्या पलंगाखाली झोपत होता. तसं आता राणी काकूंना पूर्वीसारखं इंदू आजी येण्याच्या अगोदर अन्नीला कसं तरी उठून पलंगावर झोपवावं लागत नव्हतं. उलट इंदू आजीच अन्नीचा पाय वगैरे शंकराला लागू नये म्हणून स्वतः अन्नीला खाली झोपवत असत. त्यामुळे तो एक अन्नीला सकाळी उठवायचा त्रास आता राणी काकूंना नव्हता. त्या शुभ सकाळी चुलीकडे चहा करत बसलेली राणी काकू मध्येच एकदम धावत जाऊन मोरीत ओकायला लागली. तेव्हा तिला पाणी देण्याऐवजी इंदू आजीनं हसत हसत डब्यातल्या मीठ मिरच्या आणि राया घेऊन शेंबूड आणि लाळ गाळत बसलेल्या आपल्या अन्नीची दृष्ट काढली आणि त्या म्हणाल्या, अरे माझ्या मर्दा, तुझं हे कर्तृत्व बघायला आज तुझी आई हवी होती. आणि त्यांनी ती दृष्ट काढून चुलीत टाकून थू करून हसल्या. नंतर दुसऱ्याच दिवशी इंदू आजींनी पूर्ण वरणाचा मोठा घाट घातला.
परसूनं बैलगाडी नेऊन राणीच्या सगळ्या कुटुंबाला तो वाड्यात घेऊन आला. त्या दिवशी इंदू आजींनी पूर्ण वरणाचं भरलेलं ताट राणी काकूंच्या हातून सातमाईंच्या पारावर सातमाईंच्या पुढे ठेवलं. त्यावेळी आमच्या वाड्यासाठी इंदू आजींनी 3 टोपल्या भरून पुरणपोळ्या आणलेल्या होत्या. नंतर आजी आणि इंदू आजी ओसरीवर बसून चहा पिताना माझी आजी त्यांना म्हणाली, इंदू, खरोखर मला अन्नीचं फार कौतुक वाटतं बघ. हे बघ इंदू, तू अन्नीच्या लग्नाचा निर्णय घेतला ना, ते फार योग्य केलं होतंस बघ. त्यामुळे आज तुला हे सुखाचे दिवस बघायला मिळाले. त्यावेळी इंदू आजी हसत राणी काकूंकडे बघत म्हणाल्या, आंबे, तुझ्या सातमाईंचा पदर राणीवर आणि तिच्या संसारावर आहे. त्या शेवटपर्यंत अन्नीला आणि त्याच्या संसाराला सांभाळतील. परंतु इंदू आजींनी माझ्या आजीनं जसं आत्याच्या वेळी सातमाईंजवळ चुकीचं मागितलं तसंच बोलताना चूक केली होती. त्यांनी आजीला म्हणायला हवं होतं, आंबे, तुझ्या सातमाईंचा पदर अन्नीवर आणि त्याच्या संसारावर आहे. त्या शेवटपर्यंत अन्नीला आणि त्याच्या संसाराला सांभाळतील. पण इंदू आजींनी बोलताना आणायचे अन्नीला राणीच्या संसारातनं वगळलं होतं आणि ते काही ठीक नव्हतं. आमच्या दाजी पवारांच्या मोठ्या वाड्यात दाजी काका, इंदू आजी, राणी काकू, परसू, अन्नी सर्वच जण सुखानं राहत होती. त्यात इंदू आजी अन्नीला येता जाता दूध, बदाम, पिस्ताचा खुराक सतत देत होत्या आणि ते खाऊन खाऊन अन्नी आता अगदी गोल मटोल झाला होता. तर राणी काकू परसूच्या खाण्यापिण्याकडे नीट लक्ष देत होत्या. आता ते दोघंही चोरट्या वैवाहिक जीवनाच्या सुखाला चटावले होते आणि ह्या सगळ्या सुखातही राणी अचानक मुंगळ्याची ती धारदार नजर आठवून फार अस्वस्थ होत असे. या बेरकी धनगराला शंकराच्या जन्माचं रहस्य आणि आता येणाऱ्या पोराच्या जन्माचंही रहस्य माहिती आहे. त्याचा तो कधीतरी फायदा घेईलच हे राणी काकूचं अंतर्मन तिला सतत सांगत होतं. त्यामुळे आता त्याला आपल्या शंकरचा मामा करून तिने तशी आपली सुरक्षितता सांभाळली होती. त्यावेळी त्याबद्दल तिने सगळ्यांकडनं बोलणी देखील खाल्ली होती. तरी राणी काकूला अनेकदा असं वाटत असे की काहीतरी व्हावं आणि या मुंगळ्याने आणि रुहीनं इथून कायमचं निघून जावं. निदान त्यामुळे तिच्या डोक्यावरची ती भीतीची टांगती तलवार उरणार नव्हती. पण तो मेला आपला वाडाच इथं बांधून तिच्या डोकीवर भीतीची टांगती तलवार ठेवून बसला होता. कधी राणी काकू विचार करी की जर का कधी त्या मुंगळे आणि रोहीनं गावासमोर तिच्या आणि परसूच्या संबंधाबद्दल सांगितलं तर त्याचा किती भयंकर परिणाम होईल. त्या मंगी वहिनींना गावच्या सुनेचा मान देणारे गावकरी, तसंच रामभाऊजींच्या हट्टापायी त्यांचं तमाशातल्या हौसा तमाशगिरणीशी लग्न करून तिला गावची सून करणारे हे गावकरी तिचं आणि परसूचं गुपित कळताच मात्र हा त्यांचा व्यभिचार कदापि खपवून घेणार नव्हते. कदाचित त्या दोघींची गत गौरी आणि मास्तरसारखी करायला ते पुढे मागं बघणार नाहीत, कारण ती इथल्या मानाच्या पवार घराण्याची सून होती आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे अन्नी पवार या गावाचा मुलगा होता. या सगळ्या उलटसुलट विचाराने राणी अनेकदा सैरभैर होत असे. तसं पाहता जर तिचा अन्नी इतर पुरुषांसारखा असता तर तिच्या जीवनात कधीच तिने परसूला स्थान दिलं नसतं. या वाड्यातले तिचे सासरे, त्या इंदू आजी आणि तो परसू सगळीच फार चांगली माणसं होती. तिने त्या सगळ्यांना आपल्या परीनं नीट सांभाळलंही असतं, पण केवळ तिच्या आजी सासूच्या नातवाच्या हट्टासाठी तिला ते सगळं करावं लागलं होतं. नाहीतर ती त्यावेळी ते सगळं घालून बसणार होती. राणीला तिच्या ह्या सगळ्या सुखातसुद्धा ते मुंगळ्या रोहीचं एक बोचरं वारं काळजात भणभणत होतं. त्यामुळे अनेक वेळा ती परसूच्या मिठीत कळवळताना हलकेच त्याच्या कानात म्हणायची की परसू राजा, मला त्या मुंगळ्या धनगराची फार भीती वाटते रे. तो कधी आपला घात तर करणार नाही ना. त्यावेळी तिचा परसू तिला घट्ट हृदयाशी धरून म्हणायचा, राणी, त्यो मुंगळ्या धनगर आहे तसा मी पण धनगर आहे. तो माझ्या वाट्याला आला तर मी त्याला तोडून शान टाकेन, ध्यानात ठेव. त्यावेळी कधीकधी एक साप दुसऱ्या सापाला गिळतो हे माहीत असलेली राणी काकू नंतर शहारून गप्प झाली होती. तरी तिला वाटलं की आपण ह्या 2 धनगरांच्या कैचीत अडकलो आहे. एका धनगराची तिला काळजी वाटत होती तर दुसरा धनगर तिला सांभाळत होता. आता तिचा स्वतःचा आपल्या परसूवर पूर्ण विश्वास होता, पण तरी तिला नसत्या भानगडी नको होत्या. त्यात शंकर तिचा गोरा रंग, तिचं नाक डोळे घेऊन परसूसारखा लांबरुंद होऊन लोकनजरेतनं सुटला होता.
पण आता येणारं पोर जर परसूच्या रंगरूपाचं झालं तर काय करायचं? म्हणजे मुंगळ्या न बोलताही हे पोर कोणाचं आहे हे आपोआप सगळ्यांना कळणार होतं आणि ती चिंता राणीला पडली होती. लहान वयाची राणी काकू या सगळ्या जीव घेण्या विचारांनी थकून जात असे. त्यामुळे राणी काकू आता काय करायची? तिच्या आईने सांगितलं होतं की गरोदर स्त्रीनं एखादी बाळकृष्णाची किंवा श्रीरामाची प्रतिमा रात्रंदिवस आपल्या नजरेसमोर ठेवली तर होणारा मूल तसं जन्मतं. त्यामुळे राणी काकूंनी आता श्रीरामाची, बाळकृष्णाची तसंच काही गुटगुटीत पोरांची चित्र आपल्या खोलीत जागोजागी लावली होती. त्यात ती सतत अन्नीला बघत राहून मनात म्हणत असे, सातमाईंनो, माझं हे पोर अन्नीच्याच रंगरूपाचं होऊ दे आणि पोरानं गोरं व्हावं म्हणून रात्रंदिवस दूध ताक पीत राही आणि नंतर कळमळून ओकत बसे. कधीकधी या सगळ्या गोष्टीचा ताण राणी काकूंवर पडून त्यांना वाटत असे, असंच परसूला आणि शंकरेला घेऊन दूर कुठेतरी निघून जावं आणि हे सगळं एकदाच संपवून टाकावं. राणी काकू ह्या सगळ्या चिंतेच्या दुविधेत असताना ती फार वाईट घटना घडलेली होती. श्रोते हो, हा होता शेवटचा भाग सरस्वतीची विहीर या प्रकरणाचा. सातमाईंचं रान सीझन 2 या कादंबरीचा पुढचा भाग आहे. इंदू आजी आणि दाजी पवारांचं वैकुंठी जाणं. हे प्रकरण ऐकूयात उद्या दीपक रिगे कथाकथन वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.